भरगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथील नदी, जलसाठे, कालवे, पाणी व्यवस्थेशी शालेय समस्या व प्रवासासंबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसमृद्धीसाठी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक तथा जलदूत विजयकुमार सोनवणे यांनी दिली। समाज हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। त्यामुळे दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता खेडगाव खुर्द येथे आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गावातील मध्यभागातून वाहणाऱ्या नदीत जलसमाधी आंदोलन करण्यावर सोनवणे ठाम असल्याचे सांगण्यात आले। प्रशासनाने तातडीने जनहिताच्या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे। मी विजय सोनवणे खेडगाव खुर्द तालुक्यातील भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथील रहिवासी असून भडगाव तालुक्यातील जामदा प्रकल्प गिरणा प्रकल्पावरचा जो जामदा डावा आणि उजवा कालवा आहे या कालव्याचं नूतनीकरण आणि मजबूतीकरण आणि त्यावरचं जीर्ण पुलांचं नव्याने बांधकाम यासाठी सातत्याने शासनामध्ये गेल्या 20 वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू आहे। शेतकऱ्यांना पाणी हे रोटेशन पद्धतीने मिळावं, सर्व शेतकऱ्यांना टेलपर्यंत पाणी मिळावं। जमीन अगोदर 50% धरण भरत होतं, त्यावेळेसुद्धा सर्व शेतकऱ्यांना जमीन बागायत होती, त्यावेळेस ऊस केळीसारखं उत्पन्न आपल्या भागामध्ये दिसत होतं। कालांतराने गिरण्याचं नियोजन न झाल्यामुळे आज आपल्या परिसरामध्ये केळी आणि ऊस दिसत नाही आज। आणि या अनेक मागण्यांसाठी गेल्या 7-8 दिवसापासून सातत्याने माझा जिल्हा प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता। अनेकदा त्यांना निवेदने दिले गेली, संबंधित पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली नाही। तसेच आपल्या भडगाव तालुक्यामध्ये जिल्हा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी नुकताच किशोरप्पा तसेच गिरीश भाऊ यांनी सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून भडगाव तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय मान्यता मिळवून दिलेली आहे। अद्याप त्या उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आणि रुग्णांना बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतोय, जेणेकरून आपल्या भडगाव तालुक्यातल्या रुग्णांना स्थानिक सुविधा मिळाव्यात म्हणून तो रुग्णालय बांधकाम करण्यासंदर्भात तालुका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करणं गरजेचं आहे। तसेच येरंडोल ते येवला हा महामार्ग एवढा मोठा 247 कोटी रुपये खर्च करून झालेला आहे, पण त्यावर एकही ई बस धावत नाही। ई बस चालू करण्यात यावी जळगाव ते शिर्डी आणि शिर्डी ते जळगाव अशा मागण्यांसंदर्भात सुद्धा माननीय खासदार साहेब तसेच मी व जिल्हा प्रशासनाने देखील संबंधित विभागाला सूचना करून देखील अद्यापपर्यंत त्या ई बसेस सुरू झालेल्या नाही। आणि म्हणून तलावाचं नूतनीकरण करणं, खेडगाव खुर्द येथील नदीवर पूल बांधकाम करणं, तसेच शाळेला आवश्यक त्या सुविधा पुरवणं, वॉल कंपाऊंड पुरवणं आणि शालेय स्तरावर ई लर्निंगच्या शाळा उभ्या करणं अशा प्रकारच्या विविध मागण्यांसाठी मी उद्या दिनांक 13 रोजी खेडगाव खुर्द येथे नदील पात्रामध्ये आमरण उपोषणासह जीवरचना समाधी आंदोलन छेडणार आहे आणि मी त्या माझ्या उपोषणावर ठाम आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।